त्यामुळे जर 7 नंबरची व्यक्ती तुमच्या आजूबाजूला असेल, तुमच्या टीममध्ये असेल, तर तिला काही गोष्टींच्या आखणीसाठी, काही मीटिंग्ससाठी जर तुम्ही नेलात, तर त्या व्यक्तीच्या सल्ल्याने जर मीटिंग्स केल्या ना, तर भविष्यात तुम्हाला नुकसान होत नाही. अशा पद्धतीचे हे 7 मूलांकाचे लोक असतात. खूप शांतपणे ॲनालिसिस करणारे, एखाद्या गोष्टीच्या खूप खोलामध्ये जाणारे आणि खूप अभ्यासक किंवा संशोधक वृत्ती जी असते त्या पद्धतीचे आणि गंभीरपणे आपलं आयुष्य जगणारे असे हे 7 मूलांकाचे लोक असतात. मी मगाशीही सांगितलं तुम्हाला की ज्योतिषशास्त्र असेल, गूढ विद्या असेल किंवा आपण ज्याला म्हणतो एखादा हेर असतो ना, हेर जे काम करतो, गुप्तहेर, तर तसं गुप्तहेरीची जी कामं असतात ना, ती कामंसुद्धा ही लोकं खूप चाणाक्ष पद्धतीने करू शकतात. ज्या ज्या क्षेत्रामध्ये संशोधन आहे त्या त्या क्षेत्रांमध्ये हे लोक खूप चांगलं